तर सत्तेच्या मोर्चाविरोधामध्ये भाजपने मूक आंदोलन केलं। लोकसभेतही विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं असा आरोप रवींद्र चव्हाणांनी केलाय। तर फॅशन स्ट्रीटवर असत्याचा तमाशा होता अशी टीका अमित साटम यांनी केली। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपने मूक आंदोलन केलं। गिरगाव चौपाटीवर चेहऱ्याला काळी पट्टी बांधत भाजप नेत्यांनी हे आंदोलन छेडलं। भाजपच्या मूक आंदोलनात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ या सहभागी झाल्या। लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केलाय। तर फॅशन स्ट्रीटवर असत्याचा तमाशा सुरू असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली। लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला आणि अशा नेरेटिव्हमुळे लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलंय। जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे। आम्ही तर लावूच आता व्हिडिओ लावायची खूप खाज आहे काही लोकांना। आता उद्यापासून आम्ही असे एक ऑलरेडी लावलाय। हे डायलॉग माझा नाही हा, खान आणि बाणचा। हा मी नाही म्हटलंय की खान हवा का बाण, हे मिमिक्री आर्टिस्ट म्हणालेत त्यांच्या एका सभेमध्ये। आणि त्यामुळे तो आपण व्हिडिओ लावलाय। येणाऱ्या काळामध्ये आपण एकमेकांविरुद्ध काय बोलला होता याचे व्हिडिओ आणि त्या व्हिडिओची मालिकाच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मोर्चावर चित्रा वाघ यांनी स्टँड अप कॉमेडी म्हणत टीका केली। तर भाजपने मूक आंदोलनच करावं, बडबड करू नये असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं। स्टँड अप कॉमेडी सोबत लोक राहत नाहीत। लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत, त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते। भाजपचे नेते मूक आंदोलन करतात, या मोर्चाला उत्तर देण्यात पण त्यांना म्हणा मूकच करा ना, बडबडतात किती, मूकच करा म्हणावं। आणि त्यांना म्हणा तुमच्या विरुद्ध आमचा मोर्चा नाहीच आहे, आमचा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे ना, तर मग निदान तुम्ही सांगा तरी की निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस।